त्या भेटत काही तरी सोमळ्या कपडे बाय कुलवा कचरान खुरपीतीन याला घेतीन याला कुठे इस्त्री असते का? पण इतकं वजन त्याचं जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. त्या भावकीच्या बाबला ते हुंडा म्हणले पोरीचा बाप कुठे ते फालक्या त्याला कशाची सीटावर जागा ती मागे बसलेलं कमांडर मध्ये. तुम्ही मुलीचे वडील आहेत का? कोणाला तर गिरगावचं घर पाहिलं आपण कशाला आमचे दोन भाऊ आले भावकीचे 7-8 जण येऊन बरं आहे पोर. तुम्ही कुठले येत? गिरगावचाचे. कस काय घर? आपण कशाला बोलावा देवाला डोळे माणसं आंधळे गेल्या गाड्या वापस गेल्या वापस गाड्या वापस असं म्हातारा असं कधी काय पानचट म्हातारे काय काय विषय. रामचंद्र बिना पाण्याचा जेवतोय पण पाणी मला पुन्हा कधीतरी पाजावं लागेल. रामचंद्रांनी सांगितलं पुढच्या अवतारात पाणी पाजतो. नवल सांगायचं प्रभू रामचंद्राने सांगितलं रामचंद्र मला अगस्ती म्हणतात. तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही वचन देताय जीव घालतोय मला पाणी पुढच्या अवतारात पाजावं लागेल बरं का? लक्षात ठेवा. भगवंताने थोडासा विचार केला. लक्ष्मण म्हणजे म्हणा हो तुला काय सांगायचं राजा पुढच्या अवतारात नाही पाचता आलं तर इतका जाळ करीन तर सरे समुद्र आटून टाकीन विश्व जाळीन. साधं म्हातार होतं का? प्रभू रामचंद्राने क्षणिक विचार केला आणि ते म्हणले पुढचा अवतार आपल्या मनासारखा स्वतंत्र पाजू. हो म्हणले मालक पाजतो पाणी काय काळजी करू नका. द्वापार युग सुरू झालं. भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले मथुरेत. उत्सव गोकुळात साजरा झाला आणि एके दिवशी गोकुळात उत्सव साजरा झाल्याच्या नंतर भगवान थोडेसे मोठे झाले. एके दिवशी गोकुळात उत्सव होता. तो उत्सव होता इंद्र पूजेचा. एक दिवस इंद्राची पूजा करत होते. बसा बसा दटू नका काही लेख बायाला नवस करायला पिरात असतो. आपले देव कमी पडलं तिथं बोकडे कापायला मग तिकडचे प्रसाद आले होते हिशोबात असतो. काय ताण प्रसाद खरंच महाराज रानोबा नावाच्या वारकऱ्याला पांडुरंगाचा प्रसाद भेटला तर चोखोबा जन्माला आले. चोखोबाला पांडुरंगाचा प्रसाद भेटला तर कर्ममेळा जन्माला आला. झाल्यात भजन करीत होता. उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. आणि चोखोबा राय जिवंतपणे भजन केलं नवल नाही. शरीर इस्त्यात टाकल्यावर सुद्धा असती विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. रात्री सांगितलं होतं. चांगला पुरावा आहे. आपल्या देवांची प्रसाद वेगळी. आपल्या परमेश्वराची आपल्या ज्या देवता आहेत भगवान शिवजी असतील भगवान पांडुरंग परमात्मा असेल गणपती भगवान असतील मा जगदंबा असेल त्यांची प्रसाद वेगळी प्रसाद आहे. बाकीच्या प्रसादानं सगळं वाटोळ होऊन जाते. एखादं वाटोळ तात्पुरती मजा वाटते मग सगळं नाश. बघा इंद्राची पूजा करत होती. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं इंद्र पूजा आज बंद करायची. आज गोवर्धनाची पूजा करायची. ठीक आहे. गोकुळातली सगळी लोक भगवान छोटे होते पण ऐकत होते. लाड होता. कृष्णाविषयी प्रेम होतं लोकांचं. लोकांना कळत नव्हतं हा देव आहे म्हणून. देव आहे म्हणून असं कळत नव्हतं. पण काय ती शक्ती महाराज ती शक्तीच अशी होती. शक्तीच की त्या शक्तीकडे बघाच वाटत. तुम्हाला एक सहज सांगतो. शक्ती आंबे असे टोपल्यात ठुलेले येतात. पिवळ्या अड्डळ आंबे येतात. शुगरवाल्याला पण वाटतं याच्यातला अर्धा पण हाणावा. कारण तो फळांचा राजा आहे तो आंबा. त्याचं ते तेजच असं आहे की ते
बघितल्या बरोबरच जीवाशी वठावून फिरव वाटत. त्यानं निर्माण केलेले आंबा नावाच्या फळात इतकं तेज असेल, त्याच्यात किती तेज असेल, काय ताकद आहे महाराज. काय सृष्टीची रचना आहे त्याच्यात, किती रचना आहे सृष्टीची, किती गोड रचना आहे, किती गोड. एक जण म्हणला महाराज आंबे भोपळ्याच्या याला लावायला पाहिजे होते, भोपळे आंब्याला लावायला पाहिजे होते. देवी तर जर चुकलाच. बरं आपण मी जर मेलो गेलो एखादा देव भेटला तर त्याला सांगन की देवाला म्हणत असं असं बदल करा. तितक्यात झोपलो तर आम्ही आंबे तर म्हणून ती आंबा नेमकाच पाळी लागला होता. एक पोपट आला, निब्बर कैरीच्या देठाला टचका लागल्याबरोबर आंबा त्याच्या नाकावर पडला. कवळलंच नाक होत. फ्या 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 सगळं रक्त चालत. म्हणलं दवाखान्यात घे गडी. देवाने येडेपणाच केला रे, आंब्याला आंबे लावली. ते म्हणलं नाही तर काय. म्हणलं जर आंबा लाव पडल्यामुळं नाक फुटलं, भोपळा जर पडला असता ते म्हणला मेलो असतो राव. याच्यामुळेच भोपळा नाही लावला. भोपळ्या जरा अटकले का तुला बायकाने? देवाच्या चुका काढतो भडव्या. विठाला 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 काय लीला येतो त्याच्या, काय लीला आहेत त्या मालकाच्या. एक जण मला म्हणलं महाराज कान दिले तो देवानं, कान म्हणलं ऐकायला दिले. ते म्हणलं ऐकायला दिले तर हे कातड ऐकत का? हे ढक्कन कशाला दिलं? याची काय गरज होती काय? हे कशाला लोंबकाळायला दिलं? हा नुसतं छिद्र दिलं असतं त्याच्यातून आवाज जात होता. त्याला दिसणं गेलं. गेलो दवाखान्यात. मग डॉक्टरनं चष्मा दिला. मी म्हणलं हे जर कातडे दिले नसते तर खेळा ठोकला असतास काही ते चष्मा अडकायला. खेळा ठोकला असता. कुठे आणले असतात कुठे? हा चष्म्याच्या दांड्या कुठे अडकायच्या म्हणून काय नियोजन आहे? काय नियोजन आहे? मालकाचा विचार करा ना. त्याची रचना केली असेल, त्याची रचना. मला सांगाय सगळं साथ द्यायला काय हरकत होतं? वरी डोळे द्यायचे होते पण नाही, त्याची रचना आहे. त्या मालकासारखा विवेक जगात कोणाकडे नाही सज्जन. मालक सगळे लोक ऐकत होते. तेज होतं माझ्या मालकाचं, तेज होतं तेज. हे मावल्यांनो जिकडे तिकडे जागा सावलीला भेटेल तिथं बसा. माझ्या इकडे झाडाखाली बरीच जागा आहे. बसा बसा, ऐकून बसा. ह्या बी रोज येत नाही तो. काय गिरगावकराच्या कीर्तनात बनलं गौसतीत काय तरी यायला शिव्या देत, तरी याच्या कीर्तनात येत. विठाला विठाला जरा जरा पुढं सारखा देत जा जागा. एखाद्याला जागा दिली तर महादेवाला 1,00,000 बिल व्हायला इतकं पुण्य भेटते. त्याला नाही जागा दिली, या बायकांना नाही जागा दिली तर त्याच्या अंगावर तूप बी टाकलं तर ते म्हणून घासले तर टाकलं. देत जा जागा. सरक पुढे जाशी. सरक 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 सरक. कृपायला कशा रांगता अंगा अशा सारखा. बस झालं, बस आता बोल नका, बस. गोवर्धनाची पूजा ठरली. लाह्याचे पोते घेतले मुरमुऱ्याचे, तुपाच्या घागरी घेतल्या, दह्याच्या घागरी घेतल्या, गुळाच्या ढेपी घेतल्या, साखर घेतली, सगळ्याच्या शिदुऱ्या घेतल्या. पताका केल्या धर्माच्या. गोवर्धन पर्वतावर धर्माच्या पताका रोवल्या. काय तो उत्सव गोवर्धनावर. ठरल्याप्रमाणे इंद्राची तारीख होती. इंद्र म्हणला आपली कट करून कोणी महाराजाची घेतली पहा तरी. सेवक गेले ते म्हणले तिथं महाराज बदलत नाही कोणी, पर्वत महाराज बदलाय, डोंगर. इंद्र म्हणला अरे गवळी जरा शहाणी झाली,
माझी पूजा न करता डोंगराची पूजा करायची, जरा पाहतो सोय गवळीची. आणि मग काय, इंद्राच्या हातात फॉर्म होता, त्याने फॉर्मवर सही केली वरुणाच्या आणि सांगितलं असा पाऊस पार हत्तीच्या सोंडीवानी धारा पडल्या पाहिजे. शिळा वर्षल्या धारी मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारी शिळा सारख्या अशा धाराची धारात पडल्या गारा. थार 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 वाजू लागले. शहाणे माणसं होते म्हणले आपण कृष्णाचं ऐकलं, चूक केली रे, लेकरू वाटलं आवडीनं करायले, त्याच्या काही विरोधात जा. आपण आता एक वाचत नाही, एक कस करायचं कन्हैया? काय नाही म्हणले लावा काठ्या. काठ्या लावल्या बरोबर हे ने गिरी गोवर्धन उचलिला, रक्षिले गोकुळ नखी धरी लागे रे, निर्भय लोकपाळ अवतरले हारे. जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता, आरती ओवाळेन तुम्हा देव की सुता. तुकोबराय म्हणता, तुकोबराय निघालेली आरती. रक्षिले गोकुळ नखी धरी लागिरी. तिथही काही लोकांना अहंकार झाला, आम्ही काठ्या लावल्या, आम्ही हात लावलाय, कोणी डोकं दिलंय आणि या नखच लावलं. त्याच्याच नखाव टेकला आणि यायच्या डोक्यावर पर्वत असतोय. बैलगाडीमध्ये सोयाबीन टाकलं, चालली पाचोडला गाडी बिटाली खेड्यातून येतात. पण मालकाची गाडी निघाल्यावर कुत्र्यानं दररोज सांभाळून हे गाडी संग निघाली. त्याला मुरम्यातलं कुत्र भेटलं. आता मुरम्यातलं कुत्र भेटल्यावर ते जरा असं खपक्या होतं, त्याला माहित होतं आपल्याला तोडीत आहे. मग हे कुत्र त्याच्या बैलगाडी खाली गेलं, बैलगाडी खाली गेलं. मुरम्यातलं कुत्र म्हणलं असा काय लापायला बाहेर ना सोय पाहतो. म्हणला इकडे इकडे दाखवतो. त्या कुत्र्यानं अशी आबुकट ठोकली. पण हे कुत्र लय शहाण होतं, ते म्हणला मी आलो असतो पण बैलाला गाडी रेट ना म्हणून. आखा खाली चाललं म्हणजे गाडी ओढीत असते. तसे ते पण म्हणले आम्हीच पर्वत उचलला. याने एका शकंद करता कंगुळी काढल्याबरोबर लिहिलाय महाराज. देव देव त्या मालकाच्या पुढे काय येत आपण. अफाट शक्ती विश्वाच्या मालकाची, विश्वातला कण कण त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही एवढी शक्ती. प्रभाती रावाच्या वरुणाने अकाली पाऊस पाडला. आठवलं म्हणून सांगतो, माझ्या पैठणच्या मालकांची वाणी किती गोड आहे बघा. शासन आता सांगते पाणी आडवा पाणी जिरवा. आता सांगते 400 वर्षापूर्वी लिहिले, अनवरत मेघ जळा धरणे बांधो निघाली जे तळा. अनवरत म्हणजे अवकाळी पडलेला पाऊस, शेतीला लागते त्याच्यापेक्षा शिल्लक पाणी वाहतन गव्हाणीच आहे. मालकाने सांगितलं ते धरण बांधून तलाव करून ते मधात घ्या, मग नेमे पिके ढाळा ढाळा द्यायचे, जसं लागन तसं धानाला द्या. 400 वर्षापूर्वी सांगितलंय. ते स्वाक्षण बुटन घालणारे आता सांगत, आता सांगत काय लिहिलंय संतांची. काय त्या मालकाचे सेवक लोक. 7 दिवस 7 रात्र पाऊस. गोवर्धन पर्वतावरचा एक कंत वाहू दिला नाहीये, कण वाहू दिला नाही. सापाचं आळ केलं, मोठ्या औरंगाला बोलिलं, सर्व पर्वताला आळ केलं. अगस्तीला सांगितलं महाराज या, पाण्याची सोय झाली. त्याला राग येण्यासाठीच केलं देवाने. इंद्राला राग आला आणि पाऊस हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार पाऊस. आपण कशाला मुसळधार म्हणतो, मोटरसायकलच्या इंना खालची माती भिजली नाही, काय पाऊस झाला. वा वा, तुला चांगल्या बेश्रमाच्या फोकान हाणायला पाहिजे. पाऊस असा पाऊस असतो रे.
काही म्हणते काही ज्ञानच नसतं काय. एका जागेवर पाणी घेतलं ना अगस्तीनं तोंड लावलं 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. 14 समुद्रा इतकं 14. 7 दिवस 7 रात्र. 8व्या दिवशी म्हाताऱ्याने चुटकी वाजली आणि इंद्राला सांगितलं येडपटीस का काय अक्कल एक तुला कोणाच्या नादी लागायला तू बोकड्याचे शिंग किती वाढले म्हणजे वाघाला आणीत असतील का. शेळीच्या पोराच लग्न झालं ही नावशी भेटली शिदुऱ्या 2-3 खायला आल्या लय मग त्या शिदुऱ्या आल्या पोराची मायाशी टेकती थोडी मग यंत्रात लय मान असतो बाप्पा तितक्याच अशी वजनातच झालं टेकून तर टेकतच चपातीचा तुकडा तसं शेळीच्या पोराचं लग्न झालं शिदुऱ्या 9-10 खायला आल्या वाटावा शेळ्यात ती शेळ्यात ती म्हणली माय नदीच्या कडीला लांडगी गेली तिला येता येत नाही तिने लहान लहान येतं मी तिला शिदुरी देऊन येते. पोराला वाटलं माय लय हौसी आहे माईच्या सोबती जावा लांडगिनीनं पोराच्या माईच्या आधी पोराला बॉच काढलं मग दिला काय सोंग असते. अगस्तीनं सांगितलं कोणाशी पंगा घ्यालास हा जगाचा बाप आहे एवढा पाऊस पाडतो इंद्रा. अरे त्याच्या डोक्यावरचा केस सुद्धा भिजला नाही एका गायीची शेपूट भिजली नाही एखाद्या वासराच्या कानावर थेंब पडला नाही. आणि काय येड्यावानी करायला ते म्हणलं इतकं पाणी तो 20 वर्ष पाडा तरी पाठ्यात येतच राहतो ते मी ताण नको घेऊ. इंद्रान कामधेनू नावाची गाय आणली तिचं दूध काढून देवाला अभिषेक केला नाव पडू गोविंद आणि अगस्तीला प्रणाम केला. महाराज काय दिला असेल म्हणून मालक म्हणतात नवल केवडे नवल केवडे नकळे कान्होबाचे पुढे नकळे कान्होबाचे भगवंताच्या जीवनातलं नवल आहे. महाराज आजचा प्रसाद भगवान बोरेश्वराच्या दरबारात आहे. माझ्या शिवजीचं एक नवल तुमच्या पुढे प्रतिपादित करतो. भगवान शिवशंकराचा एक उपासक आहे. महाराज पंढरपुरातला मालक आणि बोरेश्वर भगवान सोंगड्याला मानित नाही बरं. काहीचे इतके देवापाशी नाटक इतके नाटक काय येडेवाणी करायला. महाराज या लवचिक लोकायला मानता येते
निराभिमानी लोकांना मानतो तो. काय आदराची गरज नाही, सन्मानाची गरज नाही, साध्या परिस्थितीत काय साध्या अवस्थेत या लोकांना मानतो. असा एक उपासक आहे. नवल सांगतो माझ्या मालकाचं.